नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, या सर्व संदर्भातील माहिती आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 12 डिसेंबरपासून सुरू झालेले आहेत आणि 16 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। या ठिकाणी डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी वॅकन्सीज आहेत। परीक्षा जी आहे तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे। परीक्षा जी आहे 1 जानेवारी 2025 ला या ठिकाणी होईल। 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी 25,000 रुपये इतके दरमहा दिले जाणार आहे। शैक्षणिककरता जे आहे 12वी पास तुम्ही असाल 50% गुणासहित, सोबत टायपिंग तुमची इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, सोबत MSc सर्टिफिकेट या ठिकाणी असेल आणि 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुमची 16/12/2024 ला या ठिकाणी काउंट केली जाईल। किमान वय तुमचं 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय तुमचं 38 वर्ष आणि मागास वर्गासाठी तुमचं वय 43 वर्षापर्यंतचं या ठिकाणी असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे। जिल्हाधिकारी प्राथमिक व जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी समक्ष जाऊन तुम्हाला अर्ज जे आहेत सादर करायचे आहेत। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी 200 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये या ठिकाणी आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट जे आहे तुम्हाला करावं लागणार आहे। शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर या नावाने तुम्हाला DD जो आहे काढायचा आहे। परीक्षा जी आहे तुमची टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। एकूण या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। मराठी टायपिंग 30 गुणांसाठी, इंग्रजी टायपिंग 40 गुणांसाठी आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे। अर्जासोबत आपल्याला 10वी-12वीचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका जोडायचे आहेत। शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, संगणक संदर्भातील प्रमाणपत्र आपण जोडायचे आहे। त्याचबरोबर टायपिंगचे प्रमाणपत्र आपण जोडायचे आहेत। इंग्रजी मराठी दोन्ही टायपिंगचे प्रमाणपत्र आपण सोबत जोडायचे आहेत। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी निघालेली आहे। तर इच्छुक उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।